हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्मार्ट लर्निंग चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामरमधील सेकंड पार्ट पाहणार आहोत. तो आहे पार्ट्स ऑफ स्पीच. यांना शब्दांच्या जाती असे म्हणतात. शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार. कोणतेही वाक्य शब्दांशिवाय बनू शकत नाही. वाक्यात येणाऱ्या शब्दांचे 8 प्रकार आहेत. शब्दांच्या 8 जाती म्हणजे शब्दांची 8 कार्ये. ती कोणती आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर टोटल शब्दांच्या 8 जाती आहेत. त्या वन बाय वन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट आहे नाउन. नाउन म्हणजे नाम. ओके, तर आपण फर्स्टली मराठीमध्ये पाहून घेऊया की नाम म्हणजे काय. जे शब्द प्रत्यक्षात आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण अगर त्यांच्या गुणधर्माची नावे असतात त्यांना नाउन असे म्हणतात. ओके, म्हणजे नाम म्हणजे काय, या युनिव्हर्समधील ज्या काही वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, ठिकाणं आहेत, त्यांची जी काही नावं आहेत त्यांना आपण नाम असे म्हणतो. एक्झाम्पल पाहूया. राम, लता, अ पेन, व्हाईटनेस. व्हाईटनेस हा गुणधर्म सांगितलेला आहे. अ कॅट, अ डॉग. ओके, याला नाम असे म्हणतात. नामाचे नंतर 2 प्रकार पडतात, कॉमन नाम, प्रॉपर नाउन. जसे की साधं नाम आणि विशेष नाम. नेक्स्ट पॉइंट आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना प्रोनाउन असे म्हणतात. एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपल्याला ते पटकन समजून जाईल. उदाहरणार्थ की राम इज अ बॉय, ही इज हॅपी. राम हा मुलगा आहे. नेक्स्ट इथं राम वापरलेला आहे का, नाही. इथं काय एक विशेष शब्द वापरलेला आहे की त्याला सर्व. ही इज हॅपी, ही हा शब्द वापरलेला आहे तो आहे सर्वनाम. ही इज हॅपी म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. आशा इज अ सिंगर, शी सिंग्स स्वीटली. आशा ही सिंगर आहे आणि ती गोड गाते. ती हे सर्वनाम आहे, शी हे सर्वनाम आहे. म्हणजेच नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. नेक्स्ट थर्ड पॉइंट आहे ऍडजेक्टिव्ह, विशेषण. नामाचे वर्णन करणाऱ्या शब्दास ऍडजेक्टिव्ह म्हणतात. एक्झाम्पल पाहूया. राम इज काइंड बॉय. राम हा कसा मुलगा आहे, काइंड. काइंड पर्सन म्हणजे दयाळू आहे. सो म्हणजे नामाऐवजी विशेष माहिती सांगितलेली आहे. राम या मुलाची विशेष माहिती सांगितलेली आहे. राम इज अ काइंड बॉय. सो नामाऐवजी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना ऍडजेक्टिव्ह असे म्हणतात. बॉम्बे इज अ बिग सिटी. बॉम्बे ही कशी सिटी आहे, बिग सिटी आहे. बिग हे विशेषण आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. जो शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्यास वर्ब असे म्हणतात. राम रन्स फास्ट. राम रन्स फास्ट. रन हे क्रियापद आहे. काय तर तो राम काहीतरी क्रिया करतोय, सो त्याला सर्वनाम क्रियापद असे म्हणतात. राम रन्स फास्ट. दे वेंट टू पुणे. वेंट ते पुण्याला गेले आहेत. वेंट हे क्रियापद आहे. शी इज कुकिंग. ती स्वयंपाक बनवत आहे. कुकिंग हे क्रियापद आहे. 5वा पॉइंट आहे ऍडवर्ब, क्रिया विशेषण. जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना ऍडवर्ब म्हणतात. ओके, उदाहरण पाहूया. ही इज हिअर. तो इथे आहे. तो कुठे आहे, इथे आहे. इथे क्रियापद वापरलेलं नाहीये पण त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. तो इथे आहे, इथे. सो हिअर इज अ क्रियाविशेषण. शी क्राईज लाऊडली. लाऊडली हे क्रियाविशेषण. मोहन वेंट देअर. मोहन तिथे गेला आहे. वेंट हे क्रियापद झालं आणि देअर हे क्रियाविशेषण झालं. ओके, 6 पॉइंट आहे प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय. जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना प्रिपोजिशन असे म्हणतात. जसं की एक्झाम्पल, ही इज ऑन द ट्री.
तो झाडावरती आहे. ऑन हे क्रिया शब्दयोगी अव्यय आहे, प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशन मध्ये काय येतं? इन, ऑन, अंडर, नियर हे प्रिपोजिशन आहेत की जे नामांना किंवा सर्व नामांना जोडून येतात, त्यांनाच शब्दयोगी अव्यय प्रिपोजिशन असे म्हणतात. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ही इज नियर द ट्री. नियर शेजारी. ही इज अंडर द ट्री. अंडर मीन्स खाली. हे झाले प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय. 7 पॉइंट आहे कंजंक्शन उभयान्वी अव्यय. जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडतात त्यांना कंजंक्शन असे म्हणतात. जसं की राम अँड श्याम आर फ्रेंड्स. इथं दोन शब्दांना दोन नामांना जोडलेलं आहे. कंजंक्शन उभयान्वी अव्यय म्हणजे कंजंक्शन वे दोन नामांना जोडलेलं आहे. ही ऑर शी विल हेल्प यू. ऑर हे काय आहे? इथं उभयान्वी अव्यय आहे, कंजंक्शन आहे. हे कंजंक्शन काय करतात? दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना एकत्रित करतात, त्यांना कंजंक्शन असे म्हणतात. नेक्स्ट आहे इंटरजेक्शन केवळ प्रयोगी अव्यय. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना इंटरजेक्शन असे म्हणतात. एक्झाम्पल पाहूया. हुर्रे वी हॅव won the match. हश someone is coming. हॅलो हाऊ आर यू. तर हे काय आहेत? इंटरजेक्शन आहेत. ज्या मनातील भावना वृत्ती व्यक्त करतात त्यांना इंटरजेक्शन असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण पार्ट ऑफ स्पीच चे 8 प्रकार पाहिलेले आहेत. नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन असे 8 प्रकार शब्दांचे पाहिलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.